नमस्कार. लोकशाही न्यूजमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. न्यूजरूम बुलेटिनची जी सुरुवात आहे ती आपण तर करणार आहोतच. आपले सर्व प्रतिनिधी देखील आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत. मात्र संपूर्ण राज्यभरामध्ये राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना उदाहरण आलेलं होतं आणि त्याला कारण ठरलेलं होतं ते म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जी आणि संजय राऊत शिवसेनेचे खासदार या दोघांमध्ये झालेली महत्त्वपूर्ण बैठक. या बैठकीनंतर राज्यामध्ये नवी समीकरणं जी आहेत ती उदयाला येतात का अशी एका बाजूला चर्चा आणि शंका कुशंका उपस्थित केल्या जात असताना दुसरीकडे लगेचच या संदर्भामध्ये खुलासा देखील करण्यात आलेला होता. सामनासाठी संजय राऊत हे देवेंद्रजी फडणवीस यांची मुलाखत घेणार असल्याचं स्पष्टीकरण करण्यात आलं आणि त्यासाठीच ही पहिली भेट असल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं. तर दुसरीकडे रामदासजी आठवले यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला साथ घातलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर संसार थाटल्यापासून महाविकास आघाडीला काम करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना जो आहे तो करावा लागतोय आणि त्यासाठीच पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र यावं अशा प्रकारचं आवाहन हे रामदासजी आठवले यांनी देखील केलं आणि त्यानंतर मग चर्चांना उधाण आलेलं होतं. सुरुवात करणार आहोत खरं तर औरंगाबाद या ठिकाणाहून, कारण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना याविषयी नेमकं काय वाटतं हे कुणीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, जो लोकशाही न्यूजच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत. तर सुरुवातीला सचिन बडे यांच्याकडे जाऊया यात औरंगाबाद या ठिकाणी. सचिन, काय वाटतंय की एका बाजूला ज्या वेळेला अशा प्रकारचे राजकीय समीकरणं उदयाला येण्याची शक्यता किंवा तशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलेलं असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना औरंगाबादमधल्या काय म्हणावं असं वाटतंय? विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये संपूर्ण राजकीय वातावरणामध्ये जर पाहिलं तर आता वेगवेगळेच चिंता पाहायला मिळत आहे. कारण चिंता ती अशी आहे की एकीकडे वाटत आहे की सत्ता बदलणार की काय आणि त्यानंतर जे काही प्यादे आहेत ते बदलणार की काय. आपण काही कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊयात. जे काही पदाधिकारी देखील आहेत त्यांनी खूप जवळून पाहिलेलं आहे काही गोष्टींना. काय सांगाल की आता राजकारणामध्ये काही बैठका होत आहेत, गुप्त बैठका होत आहेत, परंतु निकष काय येत आहे आणि काय वाटतं आपला काही बदल होणार आहे का? सर्वप्रथम मी सांगतो की हे सरकार 5 वर्ष टिकणार आहे. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन झाले आणि संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेते, संजय राऊत साहेब संपादक, यांची भेट म्हणजे भाजपनं आतापर्यंत अशा काही ना काही गोष्टी पेरायच्या आणि कुठंतरी समाजामध्ये वातावरण निर्माण करायचं किंवा सरकार पडतंय. सरकार एकदम स्थिर आहे, सरकार पडण्याचं कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे. पण भाजपचं आतापर्यंत ही आमदार इतके 105 इकडले फुटले ह्या सगळ्या अफवा आहेत. सरकार 100% 5 वर्ष सरकार टिकणार. आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा जे आहेत शरदचंद्रजी पवार साहेब यांनी एक बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये याच विषयावर चर्चा होणार आहे. काय वाटतंय, काय गुपित उघडणार आहे? बिलकुल नाही. आता पक्षाच्या बैठका चालू असतात. तीन आघाडीचं सरकार आहे, निर्णय मिनिमम प्रोग्राम आहे, त्यामुळे बैठक घेऊन असं काही सरकारच्या बाबतीत कुठलीच बैठक नाही. पक्षाचे संघटन आणि काम कचोल्यात आढावा प्रत्येक महिन्यात पवार साहेब घेतात, त्यामुळे रेग्युलर बैठक आहे. आज सरकारविषयी कुठलाही नाही. 5 वर्ष सरकार निश्चित टिकणार. नक्कीच आपण पाहतोय की आता ही जी बैठक झालेली आहे या बैठकीमधून सर्वात मोठे प्रश्न आता निर्माण होत आहेत आणि असं देखील बोललं जात आहे ज्या प्रकारे सकाळी शपथविधी झाला होता त्याच प्रकारे संध्याकाळी सुद्धा शपथविधी होऊ शकतो. काय सांगा? ॲक्च्युली कसं आहे, देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांच्यावर प्रेम करणारी जी भक्त मंडळी आहेत ही त्या दिवशी जी ज्यांची बैठक झाली होती तेव्हापासूनच त्यांच्या पोटात ना ते लड्डू फुटू लागलेत. त्यांचं काही जणांचं असं म्हणणं आहे की ते सकाळचा वेळ ठरवायला गेले होते, आमदाराची जुळवाजुळव करायला गेले होते, परंतु संजय राऊत हे संपादक आहेत सामनाचे आणि देवेंद्र फडणवीसने इच्छा व्यक्त केली होती की मी संजय राऊत यांना माझी मुलाखत देणार आहे, फक्त त्यांनी अनकटेड माझी मुलाखत सर्वांसमोर दाखवावी. माझ्या मते कदाचित त्या संदर्भात किंवा संजय राऊतने जसं जाहीर केलं होतं की राजकारणापलीकडे जाऊन देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत, त्यांची काहीतरी वैयक्तिक भेट असेल असं मला वाटतं. आणि मुळात त्यांच्या भेटीच्या बाबतीत जे तर्कवितर्क लावणारे भक्त मंडळी आहेत त्यांची मला कौतुक वाटतं आणि हसायलाही येतं की प्रत्येक वेळी कुठून ना कुठून त्यांना अपेक्षा आहे. त्यांना संजय राऊतकडूनच अपेक्षा नाही आहे तर त्यांना अजितदादाकडून देखील अपेक्षा आहे. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांच्या वाढदिवसाला एक ट्विट केलं होतं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्या ट्विटच्या खाली जर तुम्ही कमेंट पाहिलात सर तर तुम्हाला लक्षात येईल की त्या ठिकाणी अजूनही भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते दादांकडूनही अपेक्षा करतायत आणि हे त्यांचं दिवा स्वप्न आहे. माझ्या मते मला असं वाटतं की शरदचंद्र पवारच्या मार्गदर्शनाखाली झालेलं हे सरकार, स्थापन झालेलं हे सरकार त्यांचं दिवा स्वप्नच बनून राहणार आहे, कधीच पूर्णत्वास जाणार नाही, हे कार्यकर्ता म्हणून मी ठामपणे सांगू शकतो. दादा, आपल्याला काय वाटतं की राजकारणाचा प्रवाह बदलू शकतोय का? अवश्य, म्हणजे बदलणाराच प्रवाह. आणि असं एकतरी असं सध्या तरी एक असं वातावरण निर्माण झाले की या आघाडी सरकारच्या विरोधात लोक
आक्रोश एक निर्माण होतोय. दुष्काळ, ओला दुष्काळ असेल, त्यामध्ये कोरोनाचा महामारी असेल, तर सरकार अपयशी असं वाटतंय. आणि ही जी गुप्त बैठक झाली, ही मुलाखतीच्या नावाखाली ही राजकीय बैठक असू शकते. आणि येत्या काही दिवसातच तुम्हाला दिवाळीचे फटाके फुटलेले दिसतील. नक्कीच आपण पाहू शकतो की आता स्वतः आपण पाहिलेलं आहे की दिवाळीचे फटाके देखील फुटतील असं कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा बोललं जात आहे. परंतु जी काही बैठक झालेली आहे, या बैठकातून राजकीय हालचाली होणार नाहीत असं देखील बोललं जात आहे. परंतु सायंकाळच्या बैठकीमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब असतील, यांच्या समवेत जी काय बैठक होणार, या बैठकीमध्ये काय निकष राहतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच सचिन, ज्या प्रकारे आपण बघतोय की औरंगाबादमधले जे सर्वसामान्य कार्यकर्ते, त्यांना असं वाटतंय की एका बाजूला सामनाचे फक्त संपादक आहे आणि संपादकांनी घेतलेली ही मुलाखत असं म्हटलं जातं आहे. मात्र आपण एरवी बघतो की जेव्हापासून या शिवसेना आणि भाजपचं नातं तुटलेलं आहे, तेव्हापासून जर पाहायला गेलं तर सामनाच्या संपादकीयामधून सातत्यानं भाजपच्या कारभारावरती एका बाजूला टीका केली जाते, तर दुसरीकडे मी पुन्हा येणार म्हणणारे देवेंद्रजी फडणवीस हे सामनासाठी अशा प्रकारे मुलाखत नेमकी का देत आहेत? मग राजकीय समीकरणं ही पुन्हा एकदा जुळवून आणण्यासाठी सुरू झालेली ही पहिली सुरुवात तर नाही आहे ना, अशी शंका देखील उपस्थित होते. पुण्यामध्ये अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर अमोल, पुण्यामध्ये असलेले जे कार्यकर्ते आहेत, त्यांना नेमकं काय वाटतं की येत्या काळामध्ये शिवसेना भाजप यांनी पुन्हा जुळवून घ्यावं का? महाविकास आघाडीचं सरकार ज्या सक्षमतेनं काम करेल ते होत नाही आहे का? याविषयी काही शंका कुशंका ज्या आहेत त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल खरं तर पुण्यातल्या कार्यकर्त्यांकडून. नक्कीच, कारण की शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या जीवावर चालणारी शिवसेना म्हणून ओळखली जाते. शिवसैनिक हा बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीमध्ये मग अशा ज्या राजकीय पक्षांच्या भेटीनंतर चर्चा सुरू होतात, त्यामध्ये कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतं आपण विचारून घेऊया. काय सांगाल, जी चर्चा सुरू होती आहे 2 दिवसांपूर्वी, जी भेट संजय राऊत आणि फडणवीस यांच्यामध्ये झाली, त्यानंतर अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत. शिवसैनिक म्हणून काय वाटतं, या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे आणि खरंच शिवसेना भाजप एकत्र येतील? याच्यापुढं तर मला तर शक्य वाटत नाही की ज्या पद्धतीने गेली 5 वर्ष भाजपने जी अपमानास्पद वागणूक दिली, त्यामध्ये सर्वसामान्य शिवसैनिक आमच्या वर्गाचा दुखावला गेला आहे, तो आयुष्यात परत त्यांच्या सावलीला जाईल हे मला कधीही शक्य वाटत नाही. की आज मोठा भाऊच्या भूमिकेत असताना शिवसेनेने त्यांना जे वाढलं त्यातलं एक चमचावर पण त्यांनी द्यायची दाणं ठेवली नाही. आणि असली घाणेरडी दाणं असलेल्या लोकांबरोबर जाणं हे कदापि शक्य नाही आहे. आणि आघाडी सरकारचं म्हणताल तर बाकी यांच्याकडे काहीच मुद्दे नसल्यामुळं कधी सुशांत सिंग राजपूत प्रकरण, कधी कुठल्या अजून फालतू प्रकरण, अशामध्ये लोकांना गुंतवून मुख्य विकास कामांकडे आज कोरोनाबद्दल ज्या परिस्थितीमध्ये उद्धव साहेबांनी हाताळले प्रकरण, ते कोणाला हाताळणं शक्य नव्हतं. आणि ते अपयश झाकण्यासाठी आणि आधी केलेल्या चुका लपवण्यासाठी म्हणून आणि त्या चुकांची क्षमामाफी म्हणून ते भेटले असावेत असं मला तरी वाटतं. भेट झाली याचा अर्थ कसा काढताय तुम्ही? भेट झाली याचा अर्थ की आम्ही जी घाण करून ठेवली ती तुम्ही निस्तरा आणि ती निस्तारण्यात आम्हाला हातभार लावा. फडणवीसांनीच शिवसेनेची माफी मागितली असं थोडक्यात यांना म्हणायचं आहे. काय वाटतं तुम्हाला, जी भेट झाली त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था झाली, खरंच शिवसेना भाजप एकत्र आले तर कार्यकर्त्यांची काय मनस्थिती आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शिवसेना एक स्वतंत्र पक्ष आहे. त्या पक्षाला भाजप इतर पक्षाची गरज नाही आहे. आणि शिवसेनेमध्ये एवढी ताकद आहे की त्याला अशा म्हणजे कोणी यावं आणि टपली मारणं असा पक्ष नाही आहे. तो स्वतंत्र एक मस्त पक्ष आहे. उद्धव साहेब त्या पक्षाचे मोठे हे आहेत, शिल्पकार आहेत म्हणजे बाळासाहेबांचे. तर शिवसेनेने परत BJPच्या नादाला स्वतः नाश करून घेण्यात काय अर्थच नाही. पहिली गोष्ट, शिवसेना शिवसेनाच आहे. जिथं शिव आणि सेना आहे तिथं कोण हात लावू शकत त्या गोष्टीला. पण आता जे 3 पक्षांचं सरकार आहे, असं असताना अनेक विधानं बाहेर येतात, सुसूत्रता एकमेकांमध्ये नाही असं देखील जाणवतं. आणि त्यावेळेस मग अशी भेट होणं कुठंतरी कार्यकर्त्यांना एक वाटतं का की खरंच शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येतील? झालंय काय, शिवसेना आता म्हणजे उद्धव साहेब जे मुख्यमंत्री आहेत, तर ॲक्च्युली काय आपल्याला महाराष्ट्राला अशाच एका मुख्यमंत्र्याची गरज होती आणि तो मिळाला आहे. पहिली गोष्ट. अजून आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, तुम्ही कसं बघता या भेटीकडे? आणि उद्या जर शिवसेना भाजप पुन्हा एकत्र आले तर कार्यकर्त्यांची तयारी आहे का, मनस्थिती आहे का? कार्यकर्त्यांची तर तयारी नाहीच आहे सध्या, कारण की शिवसेना भाजप एकत्र बरोबर होऊ शकत नाही. बरेच 5 वर्ष असेच गेलेले आहेत, मागचे 5 वर्ष बी असेच गेलेले आहेत की त्यांची पक्षाची माणसं जास्त आली तर ह्यांनी वाटा बरोबर द्यायचा नाही. वाट्यासाठी वाटाघाटी लई जोरात बरेच दिवस चालली होती.
ती काही योग्य नाही. आता कार्यकर्त्यांना सुद्धा योग्य काय वाटत नाही. नक्कीच हे फार सगळे जुने शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांसोबत या सगळ्या शिवसैनिकांनी काम केलेलं आहे. त्यामुळे सध्या जी चर्चा सुरू आहे की भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येतील, तर यामध्ये काही तथ्य नसल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि ज्या प्रकारे भाजपने शिवसेनेला वारंवार डिवचलेला आहे, निराश केलेला आहे, अशा मनस्थितीमध्ये कार्यकर्ते तरी सध्या या होऊ घातलेल्या आघाडीमध्ये, होऊ घातलेल्या युतीमध्ये समाधानी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप तर येणार नाही ना अशी चर्चा एका बाजूला सुरू असताना या चर्चेला पूर्ण विराम मिळाला तो अनेक विधा आलेल्या ट्विट्स नंतर आणि या संदर्भामध्ये खुद्द देवेंद्रजी फडणवीस असतील, संजय राऊत जी असतील यांच्याकडून आलेल्या स्पष्टीकरणानंतर. बरं, ही जर मुलाखत होणार असेल तर या मुलाखतीमध्ये खरोखर कुठले प्रश्न विचारले जाणार, कुठल्या प्रश्नांना देवेंद्रजी फडणवीस हे उत्तर देताना दिसून येणार आहेत, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. थेट जाऊयात कोल्हापूर या ठिकाणी. सतेज औंधकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सतेज, नक्कीच भाजपचे नेते आणि आत्ताचे विरोधी पक्षनेते म्हणून जे आहेत देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे जे खासदार संजय राऊत यांनी काल जी भेट घेतली, या भेटीचं जे आहे ते आता राजकारण सुरू झालेलं आहे. अनेक तर्कवितर्क आणि चर्चांना सुरुवात झालेली आहे. सध्या आपण आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापुरातले हे जे सगळे जे आपण माझ्या मागे बघताय हे जे कोल्हापूरकर नागरिक आहेत, विविध पक्षांचे पदाधिकारी आहेत, यांना देखील काय वाटतंय नेमकं ही भेट झालेली आहे, भेटीचं काय राजकारण आहे हे आपण जाणून घेऊया. काय सांगाल एकूणच जे आहे ते राजकारण झालेलं आहे किंवा जी चर्चा चालू आहे या दोघांच्या भेटीदरम्यान, तुम्हाला एक संभाजी ब्रिगेड म्हणून तुम्हाला काय वाटते? नक्कीच देश आणि जग कोरोनाच्या संकटात आहे. लोकांचा मरण्याचा जो आकडा आहे तो वाढलेला आहे. अशा वेळेला हे विकृत राजकारण करणं महाराष्ट्राची परंपरा नाही आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष असतील किंवा हे चारही पक्ष असतील तर हे प्रस्थापित राजकारणी आहेत. ह्यासनी समाजाशी काही देणं घेणं नाही हे त्याच्यामधनं दिसून आलेलं आहे. भाजपनं मध्य प्रदेशमध्ये पण असा काहीतरी खेळ केला आणि तिथंसुद्धा कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. आत्ता महाराष्ट्राच्या समोर किंवा देशासमोर आहे आता मोठी अडचण आहे ती बेरोजगारीची आहे, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, विद्यार्थ्यांच्या म्हणजे शाळा बंद आहेत. आता शिक्षणाचं पुढं काय होणार, फार मोठ्या संकटात महाराष्ट्र आहे. तर अशा वेळेला असं म्हणजे कुचकट राजकारण न करता सर्वांनी एकमेकाच्या सोबत हातात हात घालून कुठंतरी ह्या महाराष्ट्राचा विकास कसा साधता येईल ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. संभाजी ब्रिगेडचं म्हणणं आहे की कुचकट राजकारण आहे ते आता सध्या सुरू झालेलं आहे. भाजपचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? एकीकडे कुचकट राजकारण झाले असं आपण असा आरोप संभाजी ब्रिगेडने केलेला आहे. काय सांगशील या एकूणच राजकारणाबाबत? खरं सांगायचं म्हणजे ह्या बाबतीत मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला काय अधिकार नाही किंवा मी बोलू शकत नाही. पण एक सामान्य भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला असं वाटते की ज्या पद्धतीत शिवसेना अडचणीत आलेला आहे त्याचसाठी एक प्रस्ताव म्हणून म्हणजे जे आदित्य ठाकरे असतील किंवा ड्रग्सचा विषय असेल, सुशांत सिंगचा विषय असतील किंवा कोरोनासारख्या महाभयंकर परिस्थितीत उद्धव ठाकरे 8 महिने घरातनं बाहेर पडलेले नाही, अशा परिस्थितीत जे काही चालू आहे त्यासाठी मला वाटते की बाबा आम्हाला कुठेतरी ॲडजस्ट करून घ्या किंवा आमचं आदित्य ठाकरेला बाहेर काढा. ह्या भेटीसाठीच हे संजय राऊत तिथे गेलेले असतील. आणि एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला असं वाटते की शिवसेनेबरोबर अजिबात कोणत्याही प्रकारची युती करू नये, कारण हा शिवसेना 100% विश्वासघातकी पक्ष आहे असं मला वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं कोरोनासारखी महाभयंकर परिस्थिती आहे त्याचं मार्गदर्शन घेण्यासाठी सुद्धा मला वाटते की देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे गेले असतील असं माझं वैयक्तिक मत आहे. नक्कीच कदाचित त्यांचं म्हणणं आहे की मार्गदर्शन घेण्यासाठी सुद्धा गेले असतील. आपल्यासोबत कोल्हापूरकर नागरिक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, कोरोनाच्या काळात खूप मोठं काम केलं. आपण त्यांना विचारूया काय सांगाल एकूणच जी भेट झालेली आहे राऊत आणखीन फडणवीस या संदर्भात आपल्याला नागरिक म्हणून काय वाटतंय? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही भेट आहे ही फक्त कुठंतरी ह्या कोरोनाच्यातून लोकांना विचलित करायचं ह्याच्यासाठी ही भेट घेतलेली आहे. कारण हे सरकार आत्ताचं सरकार जे विद्यमान सरकार आहे ते पूर्णपणे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फेल गेलेला आहे. कारण दिसून येते की ह्यांच्यातलं कोणही नातेवाईक असेल किंवा कोणी असेल हा मयत झालेला नाही, म्हणजे ह्यांना ट्रीटमेंट ही VIP मिळते. बरं, सामान्य माणूस जो ते रेडमिसिव्हिर इंजेक्शनसाठी असेल किंवा हॉस्पिटलसाठी असेल किंवा बेडसाठी ज्यावेळी पळापळ करत असतो, ज्यावेळी आम्ही त्यांना मदत करतो त्यावेळी त्यांच्या मनातल्या भावना दिसून येतात. त्या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांचं एका बाजूला म्हणणं आहे की शिवसेना हा विश्वासघातकी पक्ष असल्याचं काही नागरिकांचं त्या ठिकाणच्या म्हणणं आहे. मात्र याच विश्वासघातकी असलेल्या पक्षासोबत भाजप पुन्हा एकदा संसार थाटताना दिसून येईल का? या भेटीमध्ये नेमकं दडलंय काय? सातारकरांना काय वाटतं? प्रशांत जगताप आपले प्रतिनिधी यावेळेला आपल्यासोबत आहेत.
प्रशांत, साताऱ्याला येऊयात थेट आणि जाणून घेणार आहोत की तिकडच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतं. कारण जे आपल्यासोबत जोडले गेले ते कोल्हापूरचे प्रतिनिधी, त्यांच्याबरोबर असलेल्या काहींचं म्हणणं आहे की शिवसेना हा विश्वासघातकी पक्ष आहे. 2 दिवसापूर्वी शिवसेनेचे संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखतीसाठी भेट घेतली होती. या भेटीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला होता. आगामी काळामध्ये नक्की काय समीकरण बदलणार आहेत, कार्यकर्त्यांचं मत काय आहे, नक्की आपण साताऱ्यातून जाणून घेऊयात. काय सांगाल या भेटीदरम्यान? नमस्कार. प्रथमतः हा जो विषय आपण आत्ता उपस्थित केलेला आहे या संदर्भात थोडंसं स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. संजय राऊत हे ज्या पद्धतीनं राजकीय नेते आहेत त्याच पद्धतीनं ते एक पत्रकार आहेत. तर त्यांनी पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सध्याला विरोधी पक्षनेते या पदावरती कार्यरत आहेत, तर त्यांची त्या दृष्टिकोनातून मुलाखत घेण्यासंदर्भात भेट घेतली होती. तर या विषयाचं कोणतंही राजकीय भांडवल करू नका अशी स्पष्ट भूमिका संजय राऊत साहेबांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे आणि श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा ती स्पष्ट केलेली आहे. याला कोणतंही राजकीय गणित नाही, ही फक्त एक मुलाखत घेण्याच्या दृष्टिकोनातून झालेली भेट आहे, असं माझं त्याच्यावरती स्पष्ट वैयक्तिक मत आहे. रामदास आठवलेने देखील दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. याबद्दल तुमचं काय मत आहे? तर रामदास आठवलेंची इच्छा आहे वैयक्तिक, ती त्यांच्या इच्छा कशातून निर्माण झाली हे रामदास आठवले साहेबांना सांगता येईल. त्याच्याविषयी मला काही विषय मांडता येणार नाही आपल्याकडे. नक्कीच आपल्यासोबत काही भाजपचे देखील कार्यकर्ते आहेत, जाणून घेऊया की त्यांच्याकडून नक्की काय म्हणणं आहे त्यांचं. काय सांगाल? परवा जे संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची भेट झाल्यानंतर ज्या राजकीय बावड्या उठत आहेत त्या संदर्भामध्ये स्वतः देवेंद्रजींनी आणि माननीय चंद्रकांत दादांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की आता कुठलंही सरकार, जुनं सरकार पाडण्याच्या आणि नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली चालू नाही आहेत आणि आम्हाला सर्वांना विश्वास आहे की आता महाविकास आघाडीचं सरकार त्याच्या स्वतःच्या ओझ्यानेच पडणार आहे. आम्हाला फार काही त्याच्यामध्ये करायची गरज पडणार नाही. या उपरही जर भूमिका म्हणून जर विचाराल तुम्ही तर परवा आमच्या दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती झाली, त्या दिवशी जे चंद्रकांत दादांनी भाषण केलं त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितले की सध्या सगळीकडं आत्मनिर्भर भारताचं अभियान चालू आहे. नक्कीच धन्यवाद सचिन. प्रशांत त्याचबरोबर आपल्यासोबत जोडले गेलेले होते सतेज आणि अमोल. आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि त्या ठिकाणी असलेल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नेमकं सुरू आहे तरी काय. मात्र राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये एक गोष्ट जी आहे ती सातत्यानं त्यांच्याही विचारामध्ये आहे आणि ती अशी की ज्या वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये संजय राऊत यांनी घेतलेली उद्धव ठाकरेंची मुलाखत असेल, शरद पवारांची मुलाखत असेल आणि त्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांची ही मुलाखत नेमकी कशा स्वरूपाची असेल, ही मुलाखत खरंच अनकट स्वरूपाची येणार का आणि त्यानंतर राज्यातील काही राजकीय समीकरणं बदलणार का, राजकीय भूकंप तर राज्यामध्ये येणार नाही ना, या सर्व गोष्टी या मुलाखतीनंतर स्पष्ट होणारच आहेत. तुर्तास न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.